Good morning everyone. Today we will start our new chapter number 5 vector. Okay, पेपर फर्स्ट मधला 5 नंबरचा चॅप्टर आहे आपला वेक्टर. ओके, त्यामध्ये सम वी हॅव टू सी सम फर्स्ट definition of what is mean by vector, scalar and representation of vector. Okay, the first representation of vector, त्यामध्ये फर्स्ट आहे आपला स्केलर क्वांटिटी. हे सर्व तुम्हाला आता फिजिक्समध्ये झालेलंच आहे, 19मध्ये पण झालेलं आहे स्केलर क्वांटिटी, वेक्टर क्वांटिटी. ओके, तर फर्स्ट व्हॉट इज मीन बाय स्केलर क्वांटिटी? दॅट इज ए फिजिकल क्वांटिटी हॅविंग मॅग्निट्यूड ओनली. A physical quantity having magnitude only is called a scalar quantity. Is called a scalar quantity. For example, mass, volume, temperature, speed. Okay. And next है vector quantity. Vector quantity है a physical quantity having both magnitude and direction is called as a vector quantity. That is example displacement, velocity, acceleration. Okay. तर वेक्टर क्वांटिटीमध्ये काय आहे? वेक्टर क्वांटिटीमध्ये ओनली मॅग्निट्यूड इज इम्पॉर्टंट, हॅविंग मॅग्निट्यूड इज ओनली, अँड वेक्टर क्वांटिटीमध्ये मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. ओके, नेक्स्ट आहे आपला रिप्रेझेंटेशन ऑफ ए वेक्टर. रिप्रेझेंटेशन ऑफ ए वेक्टर दॅट इज ए वेक्टर इज रिप्रेझेंटेड बाय ए डायरेक्टेड लाईन सेगमेंट. ए वेक्टर इज रिप्रेझेंटेड बाय a directed line segment. Okay, the segment AB with direction from A to B denotes the vector. The segment AB with direction from A to B denotes the vector AB vector or simply AB vector or simply AB bar. आपण याच वेक्टरला कशा प्रकारे डिनोट करू शकतो? डिनोट्स द वेक्टर ए बी वेक्टर और सिम्पली ए बी बार. त्याच्यावरतीच आपण एक छोटी लाईन देऊन दिली आणि त्याला रीड ॲज ए दिस इज रीड ॲज ए बी बार. ओके, दिस रीड ॲज ए बी वेक्टर और अँड दिस रीड ॲज ए बी बार. ओके, अँड इन दिस ए बी वेक्टर द पॉइंट ए is called the initial point. The point A is called the initial point and point B is called the terminal point. This point A is called the initial point and this point B is called the terminal point. Then next आहे magnitude of vector. Magnitude of a vector. The magnitude of AB vector is denoted by mod of AB vector. Okay, this magnitude of AB vector is denoted by mod of AB vector and is defined as the length of segment AB. Is defined as the length of segment AB, that is mod of AB vector is equal to length of AB. Mod of AB vector is equal to length of AB vector. Then magnitude of vectors A vector, B vector, C vector are denoted by स्मॉल ए वेक्टर, बी वेक्टर, सी वेक्टर या प्रकारे असेल तर त्याचा मॅग्निट्यूड कशा प्रकारे डिनोट करतात? मॉड ऑफ ए वेक्टर, मॉड ऑफ बी वेक्टर अँड मॉड ऑफ सी वेक्टर और simply write down A, B, C. That is the magnitude of A vector, B vector and C vector or A bar, B bar, C bar. Next आहे आपला टॉपिक टाइप्स ऑफ वेक्टर. टाइप्स ऑफ वेक्टरमध्ये फर्स्ट आपला टाइप आहे झिरो वेक्टर. व्हॉट इज मीन बाय झिरो वेक्टर? द झिरो वेक्टर दॅट इज ए वेक्टर हुज मॅग्निट्यूड इज झिरो. ए वेक्टर हुज मॅग्निट्यूड इज झिरो इज कॉल्ड द झिरो वेक्टर और इट कॅन बी आल्सो कॉल्ड ॲज ए नल वेक्टर. ओके, झिरो वेक्टर और नल वेक्टर, that is the vector whose magnitude is 0 is called the zero vector and it is denoted by O vector. याचा मॅग्निट्यूड काय राहणार? 0. त्यालाच आपण काय म्हणू शकतो? झिरो वेक्टर और नल वेक्टर. नेक्स्ट टाइप आहे आपला युनिट वेक्टर. युनिट वेक्टरचं काय होणार? ए वेक्टर हुज मॅग्निट्यूड इज युनिटी. युनिटी मीन्स ओनली वन. Okay, a vector whose magnitude is unity is called a unit vector.
okay, is called a unit vector. The unit vector in the direction of given vector A vector is denoted by A cap. Read as A cap. सपोज ए वेक्टर राहिला तर त्याचा युनिट वेक्टर आपण कशाने डिनोट करू शकतो, दॅट इज ए कॅप. आणि रीड काय म्हणायचं, ए कॅप और ए हॅट. ए कॅप और ए हॅट. नेक्स्ट टॉपिक आहे आपला को इनिशियल अँड को टर्मिनस वेक्टर. नेक्स्ट टाइप काय आहे, को इनिशियल अँड को टर्मिनस वेक्टर. फर्स्ट डेफिनेशन बघू आपण. को इनिशियल वेक्टर, ए वेक्टर्स हॅविंग सेम इनिशियल पॉइंट आर कॉल्ड दी को इनिशियल वेक्टर्स. वेक्टर्स हॅविंग सेम इनिशियल पॉइंट आर कॉल्ड दी को इनिशियल वेक्टर. आताच आपण बघितलं आहे रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टरमध्ये. सपोज ए बी इज ए वेक्टर, ओके. सो ए इज ए इनिशियल पॉइंट अँड बी इज ए टर्मिनल पॉइंट, ओके. आणि आपला टाइप काय आहे, को इनिशियल वेक्टर. ए वेक्टर्स हॅविंग सेम इनिशियल पॉइंट आर कॉल्ड दी को इनिशियल वेक्टर. सी in this diagram, that is this is the same initial point, this is the same initial point A vector and B vector, and these are the co-initial vector. नेक्स्ट आहे कोटर्मिनियस वेक्टर. कोटर्मिनियस वेक्टर मध्ये काय होणार, ए वेक्टर्स हॅव्हिंग सेम टर्मिनल पॉइंट. वेक्टर्स हॅव्हिंग सेम टर्मिनल पॉइंट देन इज कॉल्ड ॲज ए कोटर्मिनियस वेक्टर. सी डी वेक्टर अँड सी वेक्टर आर दी सेम टर्मिनल पॉइंट आहे. या वेक्टरचा सी वेक्टर आणि डी वेक्टरचा हा काय आहे, सेम टर्मिनल पॉइंट आहे. अँड दिस सी वेक्टर अँड डी वेक्टर आर कॉल्ड दी coterminous vector. And co-initial vector means a vectors having same initial point, and these vectors are called the co-initial vector. Next आहे equal vectors. Next आहे आपला type equal vectors. Two vectors are said to be equal. Two vectors are said to be equal if they have same magnitude and same direction. Two vectors are said to be equal if they have same magnitude and same direction. Then these vectors are called the equal vectors. For example, बघा, A vector, B vector, A vector is equal to B vector. That is, these are the equal vectors if कंडिशन कोणते आहे, दोन कंडिशन. मॅग्निट्यूड ऑफ ए वेक्टर इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ बी वेक्टर. अँड सेकंड कंडिशन आहे डायरेक्शन ऑफ ए वेक्टर इज इक्वल टू डायरेक्शन ऑफ बी वेक्टर. देन दीज वेक्टर्स आर कॉल्ड दी इक्वल वेक्टर्स. नेक्स्ट टाइप आहे आपला निगेटिव्ह ऑफ वेक्टर. निगेटिव्ह ऑफ वेक्टरची डेफिनेशन बघा. इफ A vector is a given vector. Suppose A vector is a given vector, then the negative of A vector is a vector whose magnitude is same as that of A vector but whose direction is opposite to that of A vector. Negative of vector means त्याची काय आहे, मॅग्निट्यूड हा सेम राहणार पण त्याची डायरेक्शन काय राहणार, अपोजिट राहणार. ओके, दॅट इज कॉल्ड ॲज ए निगेटिव्ह ऑफ वेक्टर. If a vector is a given vector, then the negative of a vector is a vector whose magnitude is same as that of a vector but whose direction is opposite to that of a vector, and it is denoted by negative of a vector. Suppose बघा, AB vector and this is BA vector. याची डायरेक्शन काय आहे, AB वेक्टरची AB वेक्टर आणि याची डायरेक्शन आहे BA वेक्टर. ओके, सो निगेटिव्ह ऑफ द वेक्टर AB वेक्टर इज BA. ओके, सो निगेटिव्ह ऑफ AB वेक्टर इज BA वेक्टर. अँड सिम्बॉलिकली BA वेक्टर इज इक्वल टू मायनस AB वेक्टर लिहू शकतो आपण. त्याच प्रकारे AB वेक्टरचा इज इक्वल टू मायनस BA वेक्टर. दॅट इज निगेटिव्ह ऑफ BA वेक्टर बट हुज मॅग्निट्यूड आर सेम. AB वेक्टर इज इक्वल टू निगेटिव्ह राहिला तरी पण काय मॉड निघाले तर काय पॉझिटिव्हच होणार, बट हुज मॅग्निट्यूड इज सेम बट डायरेक्शन इज अपोजिट. नेक्स्ट टाइप आहे आपला कोलिनियर वेक्टर्स. कोलिनियर वेक्टर्स मीन्स टू और मोर वेक्टर्स. Two or more vectors are said to be collinear vectors if they are parallel to same line or they are along the same line. बघा, collinear vectors means
two or more vectors are said to be collinear. Two or more vectors are said to be collinear if their direction are same or opposite. If their direction are same or opposite irrespective of their magnitude, and these are the called as the collinear vectors. इफ दे आर पॅरेलेल आहे दोन्ही पॅरेलेल आहे, डायरेक्शन नाही आहे पण पॅरेलेल वेक्टर आहे अँड देन सेम, these vectors are called the collinear vectors. नेक्स्ट वेक्टर आहे आपला फ्री वेक्टर्स. फ्री वेक्टर्स that is a vector which can be shifted along its line of action or parallel to itself and whose initial point can be chosen anywhere is called a free vector. That is the initial point आहे can be chosen to anywhere, that is called as a free vector. त्याचे इनिशियल पॉईंट आहे बी वेक्टर, याचा ए वेक्टर, दीज आर दीज फ्री वेक्टर्स. याचा इनिशियल पॉईंट आहे बी वेक्टर, याचाच इनिशियल पॉईंट आहे काय आहे, याचा टर्मिनल पॉईंट आहे तर याचा बी ए वेक्टरचा इनिशियल पॉईंट आहे. याचा इनिशियल पॉईंट ए वेक्टर आहे, याचा इनिशियल पॉईंट बी वेक्टरचा आहे पण टर्मिनल पॉईंट काय आहे सेम आहे. ओके, अँड दीज आर कॉल्ड ॲज द फ्री वेक्टर. दॅट इज ए वेक्टर विच कॅन बी शिफ्टेड अलॉंग इट्स लाईन ऑफ ॲक्शन ऑर पॅरेलल टू इट्स सेल्फ and whose initial point can be chosen anywhere is called a free vector. Next type आहे आपला लास्ट localized vector. Localized vector means for a vector of a given magnitude and direction if its initial point is fixed in a space, then such a vector is called a localized vector. Localized vector means for a vector of a given magnitude and direction if its initial point is fixed in a space, then such a vector is called a localized vector. For example, force acting on a body is a localized vector. For example बघा, if there are two cars, car A and car B on the road, okay, this car A and B are on the station in stationary, means car A and car B. Okay, a force is a force is applied to car A, then it is localized vector. या कारला फोर्स अप्लाय केला तर ती कार मूव्ह होणार. ओके, अँड दिस बट या दोघांचाही इनिशियल पॉईंट काय आहे सेम आहे बिकॉज दीज आर इन स्टेशनरी स्टेट, म्हणजे ह्या थांबून आहे आणि या कारला आपण काय पुश केला किंवा फोर्स अप्लाय केला ती ही कार मूव्ह होणार, या पॉईंटला जाणार. अँड दीज आर दी लोकलाइज वेक्टर. ओके, बघा कार एला आपण फोर्स अप्लाय केला तर कार ए मूव्ह होणार, पण कार बीला फोर्स अप्लाय नाही केला तर ती काय आहे ॲज इट इज स्टेडी राहणार. ओके, सो दिस इज दी लोकलाइज वेक्टर